नमस्कार. श्री शिवमहापुराण रुद्र संहिता युद्धखंड अध्याय क्रमांक 12 देवांचे स्वस्थानी गमन. श्री गणेशाय नमः. सनतकुमार म्हणाले, व्यासजी, त्या प्रसंगी शिवजींना प्रसन्न पाहून त्रिपुरातून वाचलेला मयदैत्य तेथे आला. त्याने शिवजींना नमस्कार केला, देवांनाही नमस्कार केला. त्याने शिवजींकडे पाहिले तेव्हा त्यांच्याविषयी वाटणाऱ्या प्रेमामुळे त्याचे हृदय भरून आले. कृतज्ञतेने डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कंठ दाटून आला. त्याने शिवजींची भक्तिभावाने स्तुती केली. तो म्हणाला, महादेव, तुम्ही खरोखरच भक्तवत्सल आहात. तुम्ही कधीही पक्षपात करत नाहीत. तुम्ही कल्पवृक्षरूप, विश्वरूप, दिव्यरूप, पवित्र रूप, चित्ररूप आणि नित्यरूप आहात. तुम्ही पवित्र आत्मा आहात. दिव्य आकृती धारण करणाऱ्या तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही विनम्र झालेल्या प्रत्येकाचे दुःख व कष्ट हरण करणारे आहात. कल्याण करते आहात. त्रैलोक्याचे करता भरता संहर्ता आहात. तुम्हाला भक्तीनेच जाणता येते. कृपासागर, तपश्चर्येचे फल देणारे, भवानीचे पती आणि विश्वाचे ईश्वर अशा तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही स्तुतिप्रिय आहात, पण मला तुमची स्तुती करता येत नाही. म्हणून तुमच्या गौरवपर जे काही 2 शब्द बोललो ते गोड मानून घ्या आणि माझ्यावर प्रसन्न व्हा. हे सर्वेश, मी तुम्हाला शरण आहे. माझे रक्षण करा. मयासुराची भावपूर्ण स्तुती ऐकून शिवजींना फार आनंद झाला. त्यांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले व म्हणाले, मयदैत्या, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला हवा तो वर माग. तुझी कोणतीही अभिलाषा मी अवश्य पूर्ण करीन. ती मंगलमय वचने ऐकून मय विनम्रतेने हात जोडून म्हणाला, देवादिदेव महादेवजी, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला तुमची शाश्वत भक्ती प्रदान करा. मला तुमच्या भक्तांचे मित्रत्व लाभावे. माझ्या मनात दीनांविषयी दयाभाव निर्माण व्हावा. माझ्याकडून दुष्टांची उपेक्षा व्हावी. माझ्यामध्ये कधीही असुरी भाव येऊ नये आणि मी निर्भय होऊन निरंतर तुमच्याच भक्तीत लीन राहावे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. मयासुराचे मनोगत जाणून भक्तवत्सल शिवजी फार प्रसन्न झाले. ते म्हणाले, हे दानवश्रेष्ठा, तू विकारहीन आहेस, माझा भक्त आहेस. त्यामुळे तू खरोखरच धन्य आहेस. तू मागितलेले सर्व वर मी तुला दिले आहेत. आता परिवारासह स्वर्गाहूनही रमणीय अशा वितल लोकात जा. तेथे निर्भय होऊन राहा. प्रसन्न चित्ताने माझे भजन कर. माझ्या आशीर्वादाने तुझ्या मनात कधीही आसुरी भाव प्रकट होणार नाहीत. ती आज्ञा शिरोधार्य मानून मयासुराने शिवजींना आणि सर्व देवांना नमस्कार केला व आनंदाने वितल लोकी गेला. इतक्यात त्रिपुरांमध्ये भेद करण्यासाठी गेलेले यतीही अरहंत आणि त्याचे शिष्य तेथे आले. त्यांनी शिवजींना व तेथे उपस्थित असलेल्या इंद्र, उपेंद्र म्हणजे विष्णू, ब्रह्मादी देवांना आदराने नमस्कार केला. ते म्हणाले, हे देवांनो, आता आम्ही काय करावे, कोठे जावे ते सांगा. शिवभक्ती तत्पर असलेल्या दैत्यांच्या भक्तीचा आम्ही विनाश केला. हे आमच्याकडून फार मोठे दुष्कर्म घडले आहे. त्यामुळे आम्हाला कोटी कल्पांपर्यंत नरकातच खितपत पडावे लागणार. शिवभक्तांचा विरोध केल्यामुळे आमचा उद्धार होणार नाही. परंतु हे दुष्ट कर्म आम्ही श्रीहरींच्या इच्छेने देवकार्यासाठी केले आहे. तेव्हा कृपा करून या दुष्कर्मांची शांती करा. तेव्हा श्रीहरी म्हणाले, यतींनो, तुम्हाला भयभीत होण्याचे काहीही कारण नाही. या सर्व गोष्टी शिव इच्छेनेच झाल्या आहेत. तसेच तुम्ही जे काही कार्य केले ते देवांच्या आणि मुनींच्या हितासाठीच केले. त्यात तुमचा व्यक्तिगत काहीही स्वार्थ नव्हता. म्हणून तुम्हाला दुःखदायक कुगती कधीही मिळणार नाही. भगवान शंकर हे स्वतः देवांचे आणि ऋषींचे हित करणारे आहेत. जे त्यांच्याकडे देवांना आणि ऋषींना सहाय्य करतात त्या सर्वांवर त्यांची विशेष प्रीती असते. म्हणून काळजी करू नका. आता तुम्ही धीर धरून
कलियुगापर्यंत गुप्त रूपाने मरुभूमीत राहा. कलियुग आल्यानंतर आपल्या मताचा प्रचार प्रसार करा. त्यामुळे लोक मोहित होऊन तुमचा पंथ स्वीकारतील. श्रीहरींच्या आज्ञेनुसार ते सर्व यती देवांना नमस्कार करून आपल्या आश्रमात गेले. अशा प्रकारे देवांचे महान कार्य पूर्ण करून महायोगी शिवजी, देवी पार्वती, आपले पुत्र व गणपरिवारासह अंतर्धान पावले. त्या समोर तो रथ, धनुष्यबाण आणि अन्य सामग्रीही अंतर्धान पावली. ब्रह्मदेव, श्रीहरी, अन्य देव, मुनी, गंधर्व, किन्नर, नाग, सर्प, अप्सरा आणि मानवांना अपार आनंद झाला. शिवजींचे यशोगान करत ती सर्व मंडळी आपापल्या स्थानी गेली. विश्वसुखाने कालक्रमणा करू लागले. व्यासजी, असे हे त्रिपुरवधाशी संबंधित शिवचरित्र मी तुम्हाला सांगितले. हे आख्यान धन, धान्य, यश, आयुष्य, स्वर्ग आणि मोक्ष देणारे आहे. जो मनुष्य त्याचे श्रद्धेने नित्य श्रवण पठण करतो त्याच्या सर्व इष्टकामना पूर्ण होतात. त्याला मोक्षरूपी परमफल प्राप्त होते. अध्याय 12 समाप्त.